राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे नवीन असा पदार्थ, ओल्या उडदाच्या पापडाचे पॅटीस. त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघू. ओले उडदाचे पापड लाटलेले, शेव, 1 वाटी शेंगदाणे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल. शेंगदाणे आपण एकदम खरपूस भाजून घेऊ. आपण प्रथम यामध्ये भरायचे सारण बनवून घेऊ. हे आपले भाजलेले शेंगदाणे, लसूण पाकळ्या, 1 चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. तुम्ही बघू शकता आपण जाडसर याचा भरडा केलेला आहे. आता हा भरडा आपण काढून घेऊ. याप्रमाणे आपण भरडा काढून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण बारीक शेव, तीळ, कोथिंबीर घालून हे साहित्य मिक्स करणार आहे. यामध्ये मी तिळेचा वापर केला आहे, त्यामुळे चव आणखीन चांगली येते. आपण हे मिश्रण चांगले व्यवस्थित एकत्र केलेले आहे. आता आपण पॅटीसची तयारी करूया. याप्रमाणे लाटलेल्या पापडाचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत पॅटीस बनवण्यासाठी. पॅटीसच्या आजूबाजूने आपण ब्रशच्या साहाय्याने पाणी लावून घेणार आहे. याप्रमाणे आपण त्यामध्ये सारण घातलेले आहे. आता हे पॅटीस आपण जोडून घेऊ. याप्रमाणे तीनही बाजूंनी आपण हे पॅटीस चिकटवून घेतलेले आहे पाण्याच्या साहाय्याने. याप्रमाणे आपण दुसरे पॅटीस तयार करून घेऊ. बघू शकता मैत्रिणींनो, आपले पॅटीस तयार होत आहेत. आपल्या प्रत्येक पॅटीसचे शेप वेगवेगळे आले आहेत, कारण उरलेल्या पापडाच्या साईडच्या कळांचे सुद्धा मी इथे पॅटीस करून घेतलेले आहे. याप्रमाणे मी आता सर्व पॅटीस करून घेतलेले आहे. आता आपण हे पॅटीस तळून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. कढईमध्ये तेल तापलेले आहे. त्यामध्ये आपण पॅटीस घालूया. मंद आचेवर हे पॅटीस तळून घ्यावे. छान असा तांबूस रंग आपल्या पॅटीसला आलेला आहे. याप्रमाणे आपण सर्व पॅटीस तळून घेऊ. बघा मैत्रिणींनो, आपले उडदाच्या पापडाचे आपले उडदाच्या पापडाचे पॅटीस सगळे तळून तयार झालेले आहे. याचे सिक्रेट नाव सांगू का तुम्हाला? उडदाच्या पापडाचे पॅटीस किंवा पॉकेट्स. तर बघा मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी जर जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वाद घरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. सिक्रेट नाव तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे.